तुम्हाला असं वाटत आहे का की तुमची प्रगती होत नाहीये? मागून येऊन लोक तुमच्या पुढे जात आहेत. तुम्हाला हवी तशी हवी तेवढी तुमची प्रगती होत नाहीये? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हा व्हिडिओ संपूर्णपणे एकदा नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर करून तुम्हाला नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचवेल. पुन्हा एकदा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला जर माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार मला कमेंट करून सांगा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. पॉइंट 1. आपण फक्त बोलतो, करत काहीच नाही. कित्येक वेळा हे तुम्ही स्वतःही अनुभवलं असेल. आपल्याकडे बरेच प्लॅन्स असतात, ते यशस्वी होतील याची खात्रीही असते, मात्र आपण ते प्लॅन्स प्रत्यक्षात उतरवतच नाहीत. आपण फक्त बोलतो, ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यासाठी जे कष्ट लागतात, जी मेहनत लागते ती कधीच करत नाही. आपले प्लॅन्स हे फक्त आपल्या मेंदूतच राहतात किंवा बोलण्यातून निघून जातात. हे टाळायचे असेल तर खूप सोपी गोष्ट आपल्याला करायची आहे, आणि ती म्हणजे फक्त एक पाऊल पुढे टाकायचे आहे. धुक्यातून चालताना वाट कधी स्पष्ट दिसतच नाही, म्हणून जागेवरच थांबण्यापेक्षा फक्त एक पाऊल पुढे टाकत चला. पॉइंट 2. आपण लोकांचा खूप विचार करतो. कोणतीही गोष्ट करताना आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, लोक काय म्हणतील? कोणतीही थोडी हटके जगावेगळी गोष्ट करताना आपले लक्ष हे लोक काय म्हणतील यापेक्षा आपण जे करणार आहोत त्याकडे असायला हवे. तेवढा आत्मविश्वास असायला हवा. मी हे यूट्यूब चॅनल सुरू करतानाही हा विचार करत होते की लोक काय म्हणतील, आपल्याला नावे ठेवतील का? पण शेवटी मी एक पाऊल पुढे टाकलेच ना, आणि हळूहळू पुढची पावले टाकत गेले. त्यामुळे लोकांना तुमच्या प्रगतीमधला अडथळा बनू देऊ नका. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. पॉइंट 3. आपण शॉर्ट टर्मचा विचार करतो, लॉंग टर्मचा नाही. आपण नेहमी तात्पुरता विचार करतो. सध्या भागतंय ना, ॲडजस्ट होतंय ना, मग बस झालं. आपल्या पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं याचा विचारच आपण करत नाहीत. आपण भविष्याचा वेध कधी घेतच नाहीत, भविष्यासाठी कधी प्लॅनिंग करतच नाहीत, आणि म्हणूनच फक्त शॉर्ट टर्मचाच विचार करणे हे देखील आपल्या प्रगतीमधला एक मोठा अडथळा आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना भविष्याचा वेध घ्या, भविष्यासाठी प्लॅनिंग करा. पॉइंट 4. आपल्याला अपयशाची भीती वाटते. कोणतेही काम आपण यामुळे सुरू करत नाही, कारण आपल्याला अपयशी होण्याची नेहमी भीती वाटत असते. पण तुम्ही हा विचार करा, अपयश येईल म्हणून जर कोणीच यशासाठी प्रयत्न केले नसते तर जगात कोणीच यशस्वी झाले नसते. जगात असा एकही यशस्वी व्यक्ती नाही जो कधीच अयशस्वी झाला नाही. आणि तुम्हाला एक खरे सांगू का, यशाची मजा ही अपयशानंतरच आहे. त्यामुळे अपयश मिळेल या भीतीने प्रयत्नच न करणे हा देखील आमच्या प्रगतीमधला एक मोठा अडथळा आहे. पॉइंट 5. आपण बिझी असतो म्हणजे आपण खूप काम करतो असा आपला गैरसमज आहे. आपण नेहमी बिझी राहतो काही कामे करण्यासाठी, तर आपल्याला वेळच मिळत नाही. असे असेल तर आपल्याला शांतपणे विचार करावा लागेल. आपण ज्या कामात सतत बिझी असतो ती कामे खरंच तेवढी प्रोडक्टिव्ह आहेत का? असं तर होत नाहीये ना. जी कामे आपण करण्यात सतत बिझी असतो त्या कामांचा आपल्या प्रगतीत काहीच वाटा नाही. आपण बिझी असतो म्हणजे आपण खूप काम करतो असे कधीच नसते. त्यामुळे आपल्या प्रगतीतला हा अडथळा लगेच दूर करा. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.